नमस्कार पब्लिक. आज तुमचा भाऊ वाजता या ठिकाणी जाणार आहे ना वैंचोत की तुमचा वय 4 वाजता तुम्ही. आता बघा इथून जाणार आहे मी. हा माझा शाळू आहे, हा शेजारच्याची मका आहे आणि वैंचोत डायरेक्ट आमची इथं पिंजरं लावलंय माहिती का तुम्हाला. वैंचोत आता जर का बिबट्या असेल तर माहिती चांगली लागल. बिबट्याने धरला तर हा ब्लॉग येणार नाही धरला तर येणार. चला आपण आता इथून जाऊ सर पुढं. जरा फास्ट मध्ये तुम्हाला दाखवतो पुढे जाताना. त्या दगडाच्या आईच्या पुच्चित लाकडे बेंचवर फासाळ आता मी दगडामुळं. चला आता तुम्हाला आता जागा तिथून असं जातो डायरेक्ट आणि रानात जाऊन काय केलंय आम्ही काड्या तुम्हाला दाखवतो आता. चला रानात जाऊन अशी वेगळं सुख भेटतं. एवढ्या कडक उन्हात बेंचवर दिसाने पण जोडी आहे मला डोळ्यानी. एवढ्या कडक उन्हात रानात जाऊन असं गारव्याला बसण्यात ना मजा वेगळी मित्रांनो. त्या मजेला कुठं सुख नाही. शहरातल्याला तर काही एसी शिवाय दुसरी का जागा नाही. नैसर्गिक हवा बेंचवर त्या का झाडं झुड हालत या का बघ कसली वारे हालत आहे झाडं झुड. एवढं गार हवा सुटत ना झाडाखाली एकदम बसल्यावर नाही का. म्हणजे पण वाचपानले जात आहे आता वाचपानले. एक असलं मला छत लावड्याच्या गावात आलंय काय कळा नाही मला. एक गावताच्या आईच्या गांडीत घातला पाय अख्खं गावाचं झाड हे होते. रानडुकराची करामत उभं पीक पाडीचे. मोर 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 का मोर गेला का. मोर नव्हता तो रांडूर होता. शहरातल्यांना काय त्यांची इच्छा पच्चीत लाकडं घातली शहरातल्यांना. काय म्हणते त्याला त्यांना मोर काय हे काय. मोर एकच लांडोर एकच पण ते आता उडत गेल्याला लांडोर होतं. गायगडबडीत म्हणलं मोर मोर. काय असली नासकी असते हे असली नासकी ना लोकांनाच दगडी मारायच्या कामाची. हे अशी ना डांगारी असते नाही का. मी माझ्या ब्लॉग मध्ये अजून काय काय असं चांगलं दाखवू शकतो. म्हणजे तुम्हाला काय असं खटाकतं की मोठा ब्लॉग बघत नाही तुम्ही असं तसं सांगा तुम्ही. हे बुल्ल्या लागन तू द्यायची पुच्ची हे सारे रुपयाची विरील आमचा तोच हापचड्डी. आणि मी काही वेगळं आलो नाही. मी पण हापचड्डी चालू आहे आता फुल हापचड्डी. उन्हात असं लांडाला गरम होतं त्याच्यामुळे आपण हापचड्डी घालून यानं बरं गरजेचं आहे. काय हे अशी जाटो त्या मातीचं मुंग्यांचं वारोळ आहे कारण त्या गांडीला मुंग्या चावल्या कसं होईल. हा काही लेंडी पार सुकली वेंचत आमची आता. तिथं कायम पाणी असायचं लेंडीत. मुंग्या उठावल्या बघा या लावड्यानी बघा मुंग्या. कॅमेरा क्वालिटी एवढी खास नाही. मुंग्या उठावल्या आईनीच घेऊन यायची आईची. सुट्टीच्या दिवशी आपण इथे येऊन बसलेला असतो. काहीतरी कार्यक्रम जाधव बोला काहीतरी बोला की काहीतरी. नाही बंद नाही करायचं आम्हाला आता. ती अशी आहे त्या ब्लॉग मध्ये भेटते काय बायाच बघायच्या ते का. जाधव खिशात काय लंडे पब्लिक. आम्ही काय केलं माहिती का. इथं एक लाकूड हे एक लाकूड हे एक लाकूड इथं हे दावं. तिथं खुट्टी खूप असली ती म्हणजे वायर आहे. आणि इथं साडी बांधलीत नाही का. पण ती गेली ती बहिणीत कोणीतरी साडी माही तेव्हा का इथं म्हणजे माही नाही मदरची साडी ही इथं बांधलीत. इथं तंगुसाने पॅक केलंय नाही तर निष्ठायचं नाही म्हणजे कसं तंगसाने पॅक केलंय नाही का. आणि का इथं गाठण बिटन मारून झाडाला मारलं तर कोणी का असं त्याच्या याच्या पुच्चीत लाकडं हो का. ही साडी बांधली म्हणजे कसं काय इथं गार असं म्हणजे सावली नाही का. म्हणजे सावली ऊन नाही लागत. आणि एरिया बघा 25 गाणवाशीच एरिया कसा आहे बघा आता.
आणि हा कालचा मिनी ब्लॉग आलता तुम्ही बघितला नव्हता नाही का? कालचा मिनी ब्लॉग आलेला तुम्ही बघितला नाही. आणि कालच्या मिनी ब्लॉग मध्ये एक विहीर दाखवली होती तुम्हाला पडलेली. हा बैलाचा बुल्ल्या पबजी खेळत होता त्या विहिरीत. आणि छोटं माठं बारीक काय म्हणते सुकलेलं पडीक वावर. पडीक वावराचं कारण असं आहे, वरच्या वावरात आहे ना शाळू होता ना, त्या वावरात आहे ना पाणी विहीर होती, म्हणजे विहिरीचं पाणी तिथं. पण इथं पाईपलाईनीचं नियोजन नाही. आणि हीच ती विहीर बघा. नका हीच ती विहीर पडलेली तुम्हाला म्हणलं नाही का? कालचा छोट्या ब्लॉगला काहीच व्ह्यू नाही भाई. आधी ना माहिती छोट्या ब्लॉगला 80 नाही 800 ते 900 व्ह्यू जायचे. पण आता या कालच्या ब्लॉगला व्ह्यू नाही आलेला माझ्या एक पण व्ह्यू नाही आला अजूनपर्यंत. बघू चाललं तर ठीक, पण काय म्हणते मेहनत नाही सोडायची, करीत राहायची रोज ब्लॉग तयार. आणि असा काही सालूक येतो. झाड इथं मस्त गार सावली असते. आता चिचची पानं सुकल्यात म्हणून सावली नाही, फुल सावली असते.